लाईक करायचं माझ्या व्हिडिओजला, शेअर करायचं माझ्या व्हिडिओजला, सबस्क्राईब करायचं माझ्या व्हिडिओजला, नाहीतर हाय गाईज, welcome and welcome back to my channel. This is Saili Wagmare. I hope everybody is doing good. So again a lot thank you तुम्हा सगळ्यांना, बिकॉज मला असे कॉमेंटवर तुम्ही लोक आळशी आहात, तर मग मला असे पर्सनल खूप कॉमेंट आले किंवा सजेशन झाले की छान केला आहे ब्लॉग म्हणून, या आधीचा ब्लॉग तुम्हा लोकांना आवडला त्याच्यासाठी थँक्यू. सो माझा हा असा थोबडा सुजण्याच्या मागे रिझन हे आहे की मी फक्त पडून होते आत्ता, आणि मग मला अचानक आठवलं की ओके, मी विचार केला की आता मेकअप झालं किंवा मी स्किन केअरचं टाकलं आहे काय आधी कधी, आय गेस नाही टाकलं आहे. टाकला जरी असेल तरी आपण परत एकदा माझा स्किन केअर रुटीन बघूयात. आज मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं आहे काहीतरी, ते यायची वाट बघते. ते आलं की आपण स्टार्ट करूयात लगेच विदाऊट वेस्टिंग एनी टाईम, कारण माझी आई गेली आहे वरती, आय मीन काकूंकडे. ती कधीही येईल, तिच्या आधी एकतर ओळखायचं, ती आली की मग मी ऑकवर्ड होणार शाक. मग हे पण बोलताना मी अडखडते, किती खोटं बोलते यार मी. येऊ दे ब्लिंकिटवर ना, मग आपण सुरू करूयात. मी सांगितलं का मी काय करणार आहे आज, कळेल यार पुढे बघा. बाय. आय जस्ट वॉश्ड माय फेस. हे ना मॉर्निंग रुटीन आहे ना, झोपायचं रुटीन आहे, नाईट रुटीन आहे. सो आता मला समजत नाही मी मॉर्निंग रुटीन दाखवू की नाईट रुटीन दाखवू. तर आपण मधल्यामध्ये, ठीक आहे, सध्या जे जमेल जे सापडेल त्याच्यावर, ठीक आहे. मी तोंड पुसून आले. सो ना माझ्याकडे स्टीमर आहे ना काय ऑप्शन आहे, बट जुगाड आहे माझ्याकडे. सो आपण ते करूयात आणि मी दाखवणार आहे मी काय जुगाड करते. या मी दाखवते तुम्हाला. काय नाही होणार माझं. पंबल झालं म्हणून काय झालं, चला. तुम्ही विचार करत असाल ना की ही स्टीम करणार आहे, स्टीमसाठी एवढं काय टाकते की नक्की पाण्यात. चहा बनवते मी, चहा एका साईडला. ऑब्व्हियसली तेवढं तुम्हाला कळालंच असलं, इथे पाणी ठेवलं आणि तिथे काय करते मी माझ्या ऑडियन्सला हलक्यात घ्यायला लागली आहे का, हलक्यात असं काही नाही. आलं चहा आहे मी, तुम्हाला यायचं आहे का चहा प्यायला? हाँ ये कर लो पहले. म्हणून माझे ब्लॉग्स मोठे होतात, बाकीचंच फालतूगिरी जास्त दाखव. दिस इज मी. आता हे पाणी उकळायला बराच वेळ लागणार, घालू नका त्याच्यात. सो त्याच्यावर कापड झाकायचं आणि जे काय वाफा येतील त्या ॲब्झॉर्ब होऊ द्या. खूप घाण वाटतं, ठीक आहे. सबस्क्राईब करायचं माझ्या व्हिडिओजला, नाहीतर समजलं नाही करणार हे असं, फक्त मी आल्यालाच करणार, ठीक आहे. बस खूप मोठं होईल नाही तर. बाय. व्हिडिओ कधी दिमाग. पाणी उकळलं तर, बट वाफा येणार कशा. मी एक जुगाड केला, मी एक दुपट्टा घेऊन आली आहे, ट्राय करते. मजा नहीं आया, कम. हे फ्लॉप झालंय, नाही होतंय. त्याच्यासाठी दुसरं काहीतरी भांडं हवं आहे. लास्ट टाइम केलं होतं म्हणून प्रॉपर त्याच्या वाफा लागलं होतं मला. हे काहीतरीच आहे खालतं, ठीक आहे. सोकॉल स्टीम झाला आहे आपला, तर आपण स्क्रब करूयात. तो आय बी युझिंग घर का नुस्खा आणि एक टोमॅटो. सिरियस होत चाललाय का व्हिडिओ, सांगा बाई. लगेच माझी फालतूगिरी सुरू करायला नाही. हाफ कापलाय मी, त्याच्यावर टाकली साखर, घासा. यू नो व्हॉट, ॲक्च्युली आय कॅन शो यू, ठीक आहे.
इकडे काय साखरच नाही राहिली. Don't be so harsh on yourself. चहाला बराच वेळ लागतो. हे ऑलमोस्ट माझ्या अख्ख्या खानदाराला कळालंय की माझ्या चहाला भरपूर वेळ लागतो. सो चहा होतोय, आपण आज जाऊयात आणि आपण बाकीचं करूया. डन 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 डन. तोंड वगैरे पुसून आले, स्क्रब झाला. इट्स टाइम फॉर मास्क. माझ्याकडे मास्क कोणते कोणते ते मी दाखवते, एक मिनटं. आय हॅव 2 मास्क जे फॉक्सटेलचेच आहेत. एक ऑलमोस्ट खराब झाला कारण त्याला भरपूर वापरला आहे, विच इज स्किन रेडियन्स मास्क. हा वाला पर्पल हा खूप जास्त ट्रेंडिंगवर होता, मला माहीत नाही का. आणि हा मी जेन्युइनली मला माहीत नाही तर मला ट्रोल करतील नाही करतील, बट मी हा रेकमेंड पण केलेला आहे 2 जणांना. बट रेकमेंड की यूज करा वगैरे. मी तर स्टोरी वगैरे टाकते तर मला विचारतात की ह्याचा काय इफेक्ट आहे का. म्हटलं मी लावते आणि हा मला झोमतो बाय द वे स्टार्टिंगला. सो मी स्वतः हा बोलेल नका यूज करू. जर तुमची स्किन जर अजूनच सेन्सिटिव्ह असेल तर मग नकोच. सो मला माहीत नाही त्याने काय होतं, मला जरी अजून काहीच फरक नाही जाणवला. तो आपला हा दुसरा पॅकेट आहे, पहिला आहे अजून तिथेच कुठेतरी पडलेला आणि हा आहे दुसरा. आणि ह्याला पण आता हा पण संपायला आला ऑलमोस्ट. मला ह्याचा पण आजच काय अजून फरक नाही दिसला. म्हणजे ह्याचा फरकच काय आहे म्हणा. हा चेरी कोलॅजन विथ क्ले मास्क आहे. हा प्लम आणि स्मूथ करतो स्किनला. वापरते, ह्याला पण ऑलमोस्ट वापरला आहे. सो मलाच त्याचे फरक जाणवत नाही आहे की तुमची पण सेम हालत आहे. मला सांगा नक्की कॉमेंटमध्ये. माझे केस जे तुम्हाला तेलकट दिसतात ना त्याचं रिझन हे की मी हेअर वॉश नाही केला. सो या. आणि हां, जे मी मगाशी बोलत होते की माझ्या एकटीलाच इफेक्ट नाही दिसत आहे की तुम्हाला पण नाही दिसला आहे. प्लीज मला सांगा, कारण मी माझी स्किन खूप लेट करंट आहे त्याच्यामुळे मला काही जाणवत नाही आहे की काय मला नाही माहिती. आणि आता कसे एक दोन प्रोडक्ट्स मला कोलॅबरेशनसाठी आलेले, सो मी तेही यूज केले. आता जर हिमालयाचं सिरम आहे ते मी कंटिन्यू यूज करते, त्याचा मला जेन्युइनली दिसतोय असा बाय द वे. सो त्याचा इफेक्ट आहे, ह्याचा इफेक्ट आहे नाही माहिती मला माझ्या स्किनवर. सो तुम्ही पण यूज करा आणि मला सांगा. आता माझी ड्राय स्किन आहे त्याच्यामुळे मी माझ्या थोबाडावर काहीही लावते पहिलं पटकन. जर तिने एकदा दोनदा मला ड्राय केलं अजूनच जास्त स्किनवर कुठल्याही प्रॉडक्टने तर मी नाही यूज करत नंतर. ठीक आहे, मी नीट हे लावते. जे नोटीस माझ्या नाकात ना काहीच नाही आहे रिंग. माझ्या नाकात कढीपत्त्याचा तो दांडा असतो ना पुढे काढी सॉरी. मी या डन 15-20 मिनटं बोलतात ठेवायचं असतं. मी अजून एक्स्ट्रा 5 मिनटं ठेवते आणि ह्यावेळेस मी 15-20 मिनटंच ठेवेल. आणि गेट बॅक टू यू गाईज. हेच करायचं असतं ना, स्टीम, मग स्क्रब, मग मास्क, मग बाकीचं ना. ओके, सो मी आता एवढा वेळ घेतलाच आहे तुमचा. तुम्ही मला दाखवते मी ब्लिंकिटवरून काय ऑर्डर केलेलं आहे. 1 मिनटं. सो दिस इज वॉट आय ऑर्डर्ड. हे थोडंसं स्वस्त मिळालं. हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. नाही ॲक्च्युली हे स्वस्त दिसलं मला. ठीक आहे, आता त्यांची वाळायची वाट बघूयात. आणि काय करू नाही करमत मला तुमच्याशिवाय. काय ते अगर मैं तुम्हारे साथ यहाँ 2 मिनट और रुकी तो नहीं हम बरोबर आहे. मुझे तुमसे क्या पूछेगा फिर से. हे बघून ना माझे पुढचे मोनोलॉग्स कोणीच बघणार नाही. बाय द वे नवीन एक ट्विस्ट फॉर बेस्ट रिझल्ट यूज 2 to 3 टाइम्स अ वीक. आता मी हे हार्डली एकदाच वापरते, त्याच्यामुळे मला फरक नसेल दिसत. तुम्हाला जर खरंच दिसत असेल तर प्लीज मला सांगा, मी हाच कंटिन्यू आहे. त्याने तर मला घंटा काय नाही फरक जाणवला. सो मी ते तर फॉर नाही यूज करणार. ह्याने तर ॲटलीस्ट मला जलन होत नाही, त्याने होते. आलं यार, मी म्हणून माझा व्हिडिओ मोठा होतो माहिती आहे का. मला ना कॉमेंटमध्ये सारखं सांगत जा, बोलू नको बानू भैया बानू है ना. आले चहा पिऊन आणि जमलंच तर मी लगेच वॉश पण करून या. अँड वी आर डन विथ आवर हेअर मास्क, फेस मास्क. काय फरक दिसतोय का लगेच. तूप खाल्ल्याच रूप येत नाही. शिट मास्क ओके. फेस का आलं याला. होय किती थंड आहे. फास्ट गॉड, दिस इज सो बेटर. मी आई गेस आता काही बोलू नाही शकत. त्याच्यावर लिहिलंच होतं. 1 मिनिटं. बबल शीट मास्क विथ matcha ग्रीन टी अँटीऑक्सिडंट्स एनरिच विथ. हे जर तुम्हाला वाचता येत असेल तुमचं तुम्हीच वाचा. टिकल करतोय. ओ फक, दिस इज सो नाईस. मला आत्ता कळलं इन्फ्लुएन्सर एवढी ओव्हर ॲक्टिंग का करतात. 15 ते 20 मिनटं. मी काही ना बडबड करतो, मी याला 15 ते 20 मिनटं ठेवायचा प्रयत्न करतोय. भाई, आय डिडंट एक्सपेक्ट दिस, आय स्वेअर.
हो चालत अजून नाही चुकत आहे. This is crazy. I swear. But it's almost 15 minutes, so I'm removing it. Okay, ह्याचं काय करू मी? Am I supposed to leave this असंच? What the fuck? मी त्याच्यावर वाचते आणि मग येते यार. काय आहे बाई, ह्याच्या नादात माझा चहा थंड झाला. So, त्याच्यात मिळलं होतं 15 ते 20 मिनिटं ठेवा आणि मग lukewarm water ने rinse off करा. मेन तर झालं आता बेसिक. पहिलं तर ऑब्व्हियसली टोनर. लय महाग आहे यार, लय महाग आहे. प्लीज प्लमवाले हे स्वस्त करा, कारण हे बाप आहे प्रॉडक्ट. हे मला एक कोलॅबरेशनमध्ये आलं होतं सिरम. मला हे खूप आवडलं, खरं सांगते मला खूप जास्त आवडलं हे. मला ड्राय लिप्स नाही आवडत. आता मी काय मोठे बेटा काढत नाही बसणार आहे. छोटूसा आहे माझ्याकडे मॉइश्चरायझर Fox.NK. म्हणून मला ब्रँड कामं देत नाही आहेत. सो तर मी सनस्क्रीन स्किप करते. सो या दॅट्स इट गाईज. नाही म्हणता तुमच्यामुळे माझं स्किन केअर पण झालं. तुमच्यामुळे बरंच काय होतं माझं माहिती आहे, म्हणजे इन अ गुड वे. त्या दिवशी मेकअप झाला, माझे ट्रान्झॅक्शन रील झाले. माझं अजून एक अकाउंट आहे ज्याच्यावर मी माझं फक्त ॲक्टिंग मॉडेलिंगवाला सीन दाखवते, तर तिथले व्हिडिओज झाले. बरंच काही एका व्लॉगमुळे माझं कंप्लीट होतं. आज माझा प्रॉपर स्किन केअर झाला. सो थँक्यू फॉर दॅट, कारण तुम्ही मला इन्स्पायर करता जेन्युइनली. आज नेहमीसारखं बच्चन. आता तुम्हाला माहिती आहे मी लास्ट व्लॉगमध्ये शेवटला बोलले होते काय अप्रिसिएशनबद्दल. तर ना मी जसं मगाशी बोलले की मला असं तुम्ही कॉमेंटमध्ये नाही सांगत, पण मला पर्सनल खूप मेसेज येतात. सो त्यातलीच अजून एक व्यक्ती आहे जिने मला पर्सनली फोनवर सांगितलं की ते मला खूप आवडलं की तू असं जे काही बोललीस अप्रिसिएशनबद्दल. तर म्हणे मग असंच कॉन्व्हर्सेशन चाललं होतं आणि ती बोलली की ती म्हणजे माझी मावशी बाय द वे. तर ती मला बोलली की का म्हणजे असं का लोक करत असतील. तर मी 2-3 रिझन सांगितले. मे बी कॉम्पिटिशन असेल, किंवा दुसरं म्हणजे आपल्याला वर जाताना बघायचं नसेल समोरच्याला, किंवा थर्ड म्हणजे काहीच घेणं देणं नाही आहे समोरच्याशी. मग तू जिंक हार काही असू शकतं या तिन्हीमधलं. सो मग बोलता ती एक इतकी सुंदर गोष्ट बोलून गेली, किंवा रियालिटी एक सटक करून लाफा देऊन गेली. ती बोलली की जर तुमच्या आसपास किंवा तुमच्यासोबत कॉम्पिटिशनच नाही आहे तर तुमच्या जिंकण्याचा फायदाच काय जर तुम्ही एकटेच रेसमध्ये पळताय. एक्झॅक्टली, म्हणजे दिसू धरत नाही की तुम्ही पळताय कोणासोबत, एकटेच पळताय. मग तुमच्या जिंकण्याचा फायदा काय गाईज. आणि हो, जर तुम्ही मला जेन्युइनली कॉम्पिटिशन म्हणून सबस्क्राईब नसेल करत, अप्रिशिएट नसेल करत, तर मी इथेच आय गेस जिंकली आहे असं मला वाटतं. सो इफ यू आर नॉट शोईंग अप, किंवा मी तुम्हाला चॅलेंज नाही करत आहे, किंवा मी तुम्हाला काय म्हणतात हिसकवणं म्हणतात ना ते नाही करत आहे. आय एम जेन्युइनली सेइंग. आणि हे मी एवढी ब्लंट खूप टाईम नंतर झाली आहे. म्हणजे सी आता मी सारखं तेच नाही बोलणार, बट मला ना आता दिसतंय की मला जाणून बुजून लोक आजकाल अप्रिशिएट करत नाही, किंवा जाणून बुजून लोक मला येऊन सांगत नाहीत. म्हणजे तुम्हाला लोकांना दिसतंय गाईज की तुमचं एक सबस्क्राईब किंवा तुमचं एक फॉलोईंग किंवा फॉलो करणं आमच्यासाठी किती मॅटर करतं ॲज अ आर्टिस्ट. पैसा तेव्हाच येणार किंवा कोलॅब्स तेव्हाच येणार जेव्हा माझ्या आता हे रियालिटी आहे, हे फॅक्ट आहे. जोपर्यंत तिथे दिसत नाही की तुमचे एवढे फॉलोअर्स आहेत आणि एवढ्या व्ह्यूज जातात, तोपर्यंत यू कांट डू एनिथिंग. मग हे सगळं तुमच्या हातात आहे. आता मी भिका तर नाही मागू शकत, बिकॉज आय एम डुईंग माय एफर्ट्स तुमच्यासाठीच. प्लस मी तुम्हालाच भिका मागू की मला वोट करा, मला सबस्क्राईब करा, मला फॉलो करा. आय कांट डू दॅट गाईज. हे सगळं जे करते मी ते तुमच्यासाठीच करते. दो माझा फायदा आहे त्यात ऑब्व्हियसली, बट इफ यू वॉन्ट मी टू ग्रो. आठवलं काही फ्रेंड्स काहीतरी असते, इफ यू डोंट लेट मी ब्लो समथिंग. मला ते आठवलं अचानक. असो, तुमची जेन्युइनली इच्छा असेल मी ग्रो व्हावी,
तरच तुम्ही अप्रिशिएट कराल ना. तुम्ही म्हणाल की भाई पैसा तुला मिळणार, ब्रँड्स तुला येऊन हे का फ्री प्रॉडक्ट्स तुला मिळणार, त्यात आमचा काय फायदा. हे जर तुम्ही बघत असाल तर प्लीज मला नका करू सबस्क्राईब. आय जेन्युइनली से दिस. मी खरंच सांगते, जर तुमचं असं काहीतरी असेल ना की भाई सगळं तुझंच आहे तर मग आम्हाला काय मिळणार, मग तुम्ही माझे फ्रेंड्सच नाही आहात आय गेस. कारण खरंच सांगते, अशी बरेचसे लोक आहेत जे मला सबस्क्राईब करेन, त्यातली निम्मी लोक म्हणजे 70% लोकांना मी ओळखत नाही. खूप मोठा होतोय, 4 मिनिटाचा झाला आहे. सो आपण ब्लॉग इथेच संपूयात. जी लोक मला अप्रिशिएट करते त्यांच्यासाठी आहे हे, की खरंच 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 खूप मोठा थँक्यू तुमच्यासाठी, की तुम्ही लोक मला जेन्युइनली खूप इन्स्पायर करताय, खूप जास्त एनकरेज करताय, खूप सपोर्ट करताय मला. बरेचसे माझे 1-2 आता एक साहिल म्हणून आहे, साहिल गायकवाड, गाईज तुम्ही त्याचं चॅनल जाऊन फक्त बघा. बाप माणूस कुठून म्हणजे त्याचा अकाउंट हॅक पण केला होता, बट तो माणूस संकल्प, त्याचा पण एकदा व्लॉग्स चेक करा. अजून कोण आहे त्याचाच फ्रेंड, संकल्पचाच फ्रेंड श्रेयस म्हणून आहे, त्याचे पण ब्लॉग्स बघा. भाई ते लोक डेंजर आहेत, म्हणजे खरंच डेंजर आहेत. त्यांची कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क मी आत्ता तर सुरू केलं आहे. माझ्याकडे एक प्लस पॉईंट आहे की मला बडबड करायला आवडतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कॅमेरा फेसिंगची एवढी भीती नाही आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं सोपं गेलं आहे ब्लॉगिंग करायला. बट एडिट्स, कन्सिस्टन्सी, हार्डवर्क, निर्लज्जासारखं कुठेही कसंही फ्री होणं, तुम्ही खरंच जाऊन त्यांचे एकदा ब्लॉग्स बघा, तुम्हाला लोकांना कळ. आणि तीच लोक आहेत जे सध्या आता ब्लॉग्स ज्यांची मी नावं घेतली, तीच लोक मला जास्त सपोर्ट करत आहेत आजकाल. ठीक आहे, सो त्यांचेही ब्लॉग्स बघा. बाकी माझा जर व्हिडिओ आवडला असेल, हा पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. खूप लवकर 100 होणार आहेत सबस्क्रायबर्स. सो माझ्या चॅनलचं बारसं घालायचं आहे, तर प्लीज प्लीज थोडासा सपोर्ट करा. बाकी यू नो आय लव्ह यू राईट. सो काळजी घ्या आपली. अजून एक गोष्ट गाईज राहिली माझी सांगायची, ती म्हणजे की हे फक्त वरवरचं आहे. ठीक आहे, हे जे काय मी ग्लो करते आत्ता, तो वरचाच ग्लो आहे, ते पण चांगलं पाहिजे. तुम्ही सकाळी उठून चहा चपाती खाल जे मी खाते, किंवा चहा खारी, चहा टोस्ट, चहा बिस्किट, उससे कुछ नहीं होगा. ठीक आहे, मग हा जो काय माझा ग्लो आहे हा वरवरचाच आहे. हा जर असाच रोज हवा असेल तर चांगला खा, माझ्यासारखं काय पण फालतू खाऊ नका. मी पण लवकरच छान छान खायला शिकेल, ट्राय करेल. सो हां, दिस वॉज द टिप. आणि ब्युटी शॉट्स 1-2 तर मी टाकणार फॉर शुअर. यार हे नेहमीच बंद नाही होत राव माझ्याकडनं. आता केलं होतं ना हे मी, का नाही झालं. बाय.